यवतमाळ दारव्हा मार्गावरील जामवाडी परिसरात ट्रक आणि कारची आमोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात 1.5 वर्षाची चिमुकली आणि तिच्या आजीचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। परी आणि रेणुका चव्हाण असं मृत आजी आणि नातीचं नाव आहे। मृत मुलीचे वडील सूरज, आई मनीषा चव्हाण आणि चालक पवन चव्हाण हे 3 जण गंभीर जखमी झाले आहे। मृतक आणि जखमी यवतमाळ तसंच अर्जुना येथील रहिवासी होते। ते सर्वजण 7च्या सुमारास यवतमाळ इथून अर्टिगा कारनं दारव्ह्याकडे जाण्यासाठी निघाले होते। दरम्यान जामवाडीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकनं कारला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला। स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं। 3ही गंभीर जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी तातडीनं नागपूर इथं हलवण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली।